काल तुम्ही त्या पुरी संग गाडीवर फिरत होते, काय करत होते, कोण होती? अरे तुला तर स्वप्न पडलं होतं ना की मी एका पोरीच्या पाठीमागे फिरत होतो. मग मी तुला माहितीये का, तुला आठवतंय का आपलं लग्न झाल्यावर मी तुला एक प्रॉमिस केलं होतं का मी तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण करीन. मग तू जास्त स्वप्न पूर्ण करत होता, मी काय चुकलं याच्यात माझं? आणि कुठं चालली तू? चालले जीव द्यायला. मग एवढं आवरून काय चालली तू? अहो मेल्यानंतर फोटो पेपर मध्ये येत नाही का? हा. मग फोटो व्यवस्थित द्यायला पाहिजे की नाही? होय हो. जर झोपेची गोळी बनवू शकते तर लवकर उठायची गोळी का नाही बनवत? ज्याने घड्याळ बनवलं त्याला काय माहित त्यावेळेस किती वाजले होते. लोक मरतात, मेल्यावर परत येत नाही. मग कस काय माहिती स्वर्ग आहे का नरक आहे? ऐका नाही. कहना क्या चाहते हो? फेविक्विक सगळ्या गोष्टीला चिटकत. मग ते फेविक्विक त्या ट्यूबला का नाही चिटकत? बायकांना माझी नम्र विनंती, तुम्ही फिरायला जा, तुम्ही शॉपिंगला जा, तुम्ही विमानात बसा, पण कृपया करून स्टेटस टाकू नका हो. आमची बाया तासभर तयार ती मी काय वाईट केलंय, मी काय वाईट केलं, मला शॉपिंगला जायचंय, मला फिरायला जायचंय, मला पीएन मध्ये बसायचंय. अहो मी काय करू मी? परवा मी माझ्या सासूरवाडीला गेलो त्यावेळेस सासूबाई म्हणल्या, बापू जावई बापू मी सुखी राहा. आता मी सुखी राहायचं म्हणल्यानंतर हिला इथं ठेवावं लागते. नाही नाही, हिला इथं ठेवून चालणार नाही, आम्हाला पण सुखी राहायचं, हिला घेऊन जातो. काय करायचं, संसार आहे. 12 महिने नवऱ्याला विचारा भाजी काय करू, आणि मग म्हणतात काही पण कर. आणि ज्यावेळी जेवायला बसतात ना तर ताटावर भाजी बघून म्हणतात दुसरं काहीतरी करायचं ना. देखो ये पगली बिल्कुल ना बदली, ये तो वही दीवानी. हे राणी ऐक ना, काय हो मी आहे ना डिप्रेशन मध्ये चाललोय. काय हो तुमचं काही ना काही असलं मी का बावळ करायला आपलं बाहेर जायचं, मला भूक नाही. अरे मी डिप्रेशन मध्ये चाललोय. मग तेच तर म्हणते ना मी, काय जायचं असेल ते उद्या जा, आज स्वयंपाक केलाय घरी जेवा, जा गपचूप बसा तिथे जाऊन. अगं मी डिप्रेशन बोलतोय, डिप्रेशन. जा गपचूप तिथे जाऊन बसा. नुसतं काही ना काही कारण लागतं बाहेर जेवायला जायला. जा तिथं, हा स्वयंपाक व्हायला जायचं केलं ना, जा म्हणते ना मी पुढं. ये नाही का मी इथं स्वयंपाक करायला? गबसा ना, गबसा ना. अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. माझ्या डोक्याला ताण नका देऊ हा.